आम्ही आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त लावलेला आहे। त्याचबरोबर खुलताबाद या ठिकाणी एक इन्स्पेक्टर, त्याचबरोबर 3 PSIs, 30 लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर SRPFची एक कंपनी तिथं तैनात करण्यात आलेली आहे। बंदोबस्त पूर्णपणे चांगला लावलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्ही खातरजमा करत आहोत। बरं, प्रतिबंधात्मक काय काय कारवाई केली आहे त्याबद्दल? ज्या वेळेस आम्हाला असे काही विशेष नावं कळाले त्यांना आम्ही प्रोहिबिटरी ऑर्डर्स काढलेली आहेत, त्या आम्ही सर्व केलेल्या आहे। जिल्ह्याभरात किती बंदोबस्त आहे एकूण सगळा? जिल्ह्याभरात आम्ही जवळपास 550 अधिकारी कर्मचारी जे आहेत ते पूर्ण जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत, कारण तहसीलच्या ठिकाणी सुद्धा निवेदनं देणार आहेत अशा प्रकारची माहिती होती आणि त्या अनुषंगाने प्रत्येक तहसील कार्यालय, त्याचबरोबर डेप्युटी कलेक्टरचे ऑफिसर्स आणि त्याचबरोबर जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने त्याप्रमाणे तिथं नाकाबंदी त्याचबरोबर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। काय आव्हान कराल सगळ्यांना? मी आपल्याला सर्वांना आपल्या माध्यमाने आवाहन करेन की कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये। कायद्याच्या कचोटीत किंवा कायद्याच्या कक्षेत राहून जर आपण हे कार्य केले तर उत्तम। धन्यवाद, थँक्यू। मागील काही दिवसापासून विविध माध्यमातून सोशल मीडियातून ज्या बातम्या आणि चर्चा कानावर येत होत्या त्यामध्ये खुलताबाद तालुक्यामध्ये आम्ही त्यामुळं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे। विविध प्रतिबंधात्मक आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत। शहरामध्ये सुद्धा संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण बंदोबस्त लावलेला आहे। काही मंडळी बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी येऊन आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन दिले होते। त्या निवेदनाच्या अनुषंगानं सुद्धा या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती धोक्यात येऊ नये याच्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून जे पावलं उचलणं अपेक्षित होतं ते सर्व पावलं आम्ही या ठिकाणी उचललेले आहेत। माननीय पोलीस आयुक्त असतील, पोलीस अधीक्षक असतील, आमचे तालुका स्तरावरचे तालुका दंडाधिकारी असतील, सर्व अधिकारी या विषयावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। विविध ठिकाणी विविध प्रतिबंधात्मक आदेश काढण्यासंदर्भामध्ये पण सूचना दिलेल्या आहेत आणि शांतता व सुव्यवस्था कुठेही धोक्यात येऊ नये याच्यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहेत। सध्या काही लोकप्रतिनिधींना प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आहे। नाही, आता काही बाहेरच्या जिल्ह्यातील काही मंडळी होती। आता काल एक आम्ही कुणी मिस्टर एकबोटे म्हणून होते, त्यांचं काय पत्र काय आधी निवेदन होतं पोलीस अधीक्षकांकडे। त्या अगोदर सांगलीतून काही मंडळी येण्यासंदर्भामध्ये बातम्या आल्या होत्या वेगवेगळ्या माध्यमातून, त्यामुळं त्यांना पण आम्ही प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। एकंदरीतच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती धोक्यात येऊ नये आणि सर्वसामान्य व्यक्तीचं जे सुरळीत जीवन चाललेलं आहे यामध्ये कुठेही बाधा निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत। नागरिकांना काय वाटतं? जिल्ह्याभरातील तमाम नागरिकांना माझं नम्र आवाहन आहे की आपण या संवेदनशील विषयाच्या बाबतीमध्ये कुठल्याही अफवा पसरू नका, कुठल्याही अफवेला बळी पडू नका। कोणी काही चेतावणी वगैरे देत असेल तर त्याला प्रतिसाद देऊ नका। जिल्हा प्रशासनामधील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष आहे, पोलीस स्टेशनला नियंत्रण कक्ष आहे, आमचे तालुका दंडाधिकारी कार्यालयामध्ये आपण नियंत्रण कक्ष आहे। आपण प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्याशी समन्वय ठेवून कुठलीही गोष्ट खात्रीलायक पटल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा असं मी विनंती सर्व जिल्हावासियांना करतो।